श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झाला आहे. हा महिना भगवान महादेवांचा असला तरी माता महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठीही हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. आज शुक्रवार आहे. जर तुम्ही आजपासून वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात केली तर अतिशय सोप्या पूजेमधून माता महालक्ष्मीची भक्ती करण्याची संधी मिळेल. या व्रतासाठी मोठी तयारी लागत नाही, जास्त खर्चही लागत नाही. फक्त श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभाव हवा. त्यामुळे आजचा हा शुभ दिवस अजिबात चुकवू नका. जर तुम्हाला माता महालक्ष्मीची कृपा मिळवायची असेल, घरात सुख, शांती, समाधान, समृद्धी नांदावी अशी मनापासून इच्छा असेल, तर आजपासून वैभव लक्ष्मी व्रताची सुरुवात नक्की करा. हे व्रत अतिशय सोपे आहे. पूजेची मांडणी अगदी साधी आहे. मोठा खर्च लागत नाही. फक्त श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभाव हवा. अशी श्रद्धा आहे की मनापासून केलेले हे व्रत माता महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवांचा पवित्र महिना आहे. या महिन्यात भगवान शिव, माता पार्वती आणि माता महालक्ष्मी यांची भक्ती केल्याने घरात मंगल वातावरण निर्माण होते. अशी श्रद्धा आहे की त्यामुळे श्रावणातील शुक्रवार पासून वैभव लक्ष्मी व्रत सुरू करणे अनेक भक्त शुभ मानतात. शुक्रवारच्या दिवशी घर आणि देवघर स्वच्छ करावे. मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे आणि सुंदर रांगोळी काढावी. त्यानंतर देवाला नमस्कार करून आजच्या व्रताचा संकल्प करावा. आज उपवास करावा. उपवासात भगर, साबुदाणा, शेंगदाणे, बटाटा, दूध, फळे किंवा आपल्या तब्येतीला झेपेल तसा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. संध्याकाळी स्नान करून प्रदोष काळात पूजा करावी. एक स्वच्छ पाटावर लाल वस्त्र अंथरावे. त्यावर माता वैभव लक्ष्मीचा फोटो किंवा श्रीयंत्र ठेवावे. मुठभर तांदूळ ठेवून त्यावर पाण्याने भरलेला तांब्याचा तांब्या ठेवावा. तांब्याच्या वर एक छोटी वाटी ठेवून त्यामध्ये सोन्याचा दागिना, चांदीची वस्तू किंवा स्वच्छ नाणे ठेवावे. यालाच माता वैभव लक्ष्मीचे स्वरूप मानून पूजा करावी. पूजेची सुरुवात सर्वप्रथम श्री गणेश पूजनाने करावी. श्री गणेशांना हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा आणि लाल फुले अर्पण करून सर्व विघ्ने दूर करण्याची प्रार्थना करावी. त्यानंतर माता वैभव लक्ष्मीची पूजा सुरू करावी. महालक्ष्मी देवीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर देवीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण कराव्यात. कुंकुमार्चन करावे. शक्य असल्यास कमळाचे फूल अर्पण करावे. कमळाचे फूल मिळाले नाही तर कमळगट्ट्याची माळ अर्पण केली तरी चालेल किंवा कमळगट्ट्याची मणी सुद्धा अर्पण करू शकता. देवीला लाल फुलेही वाहू शकता. तुपाचा दिवा लावावा. धूप आणि उदबत्ती लावावी. नैवेद्य म्हणून शिरा, खीर, पेढे, साखर, खडीसाखर किंवा फक्त साखर अर्पण केली तरी चालेल. माता महालक्ष्मीला भक्ती आणि श्रद्धा सर्वात प्रिय आहे. किंवा एखादा दुधापासून बनवलेला पदार्थ नक्की अर्पण करावा. यानंतर वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तकेमधील दिल्याप्रमाणे अष्टलक्ष्मी पूजन करावे. आदिलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, विद्यालक्ष्मी आणि धनलक्ष्मी या अष्टलक्ष्मीचे स्मरण करून त्यांना नमस्कार करावा. त्यानंतर व्रताची प्रार्थना करावी आणि दिलेली व्रताची कथा एकदा वाचावी. यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास श्री सुक्त किंवा लक्ष्मी अष्टोत्तर नामावली म्हणावी. त्यानंतर माता महालक्ष्मीची आरती करावी. नैवेद्य अर्पण करावा. या व्रतामध्ये विवाहित महिला, अविवाहित कुमारिका, मुली तसेच पुरुषही सहभागी होऊ शकतात. पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात. आपल्या श्रद्धेनुसार 5, 11 किंवा 21 शुक्रवाराचा संकल्प करून हे व्रत करता येते. या व्रतात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता, सात्विक आहार, प्रेमाने वागणे, खोटे न बोलणे, कोणाचे मन न दुखावणे आणि देवावर पूर्ण विश्वास ठेवणे. ज्या घरात प्रेम, भक्ती आणि सदाचार असतो त्या घरात माता महालक्ष्मीचा वास राहतो अशी आपली सर्वांची श्रद्धा आहे. व्रत पूर्ण झाल्यावर उद्यापन करावे. उद्यापनाच्या दिवशी माता महालक्ष्मीची विशेष पूजा करावी. गोड नैवेद्य दाखवावा. आपल्या शक्तीनुसार सुवासिनी महिलांना हळद, कुंकू, प्रसाद, फळ किंवा वैभव लक्ष्मी व्रताची पुस्तिका भेट म्हणून द्यावी. सर्वांना प्रसाद वाटावा आणि माता महालक्ष्मीचे मनापासून आभार मानावे. वैभव लक्ष्मी व्रत कथा. एकेकाळी एका नगरात शीला नावाची एक साधी, प्रेमळ आणि देवभक्त स्त्री राहत होती. तिचा स्वभाव अतिशय चांगला होता.
ती नेहमी देवाचे नामस्मरण करायची, गरजूंना मदत करायची आणि आपल्या संसारात आनंदाने राहायची. तिचा पतीही सुरुवातीला कष्टाळू आणि प्रामाणिक होता, त्यामुळे त्यांच्या घरात सुख, समाधान आणि भरभराट होती. पण काही दिवसांनी तिच्या पतीला वाईट संगत लागली. त्याने कष्ट करणे सोडले, चुकीच्या मार्गावर जाऊन घरातील पैसे वाया घालवू लागला. हळूहळू घरातील सर्व साठवलेले धन संपले, दागिने विकावे लागले, कर्ज वाढले. अनेक दिवस घरात अन्नाचीही कमतरता भासू लागली. शीला खूप दुःखी झाली, पण तिने देवावरील विश्वास कधीही सोडला नाही. एक शुक्रवार होता. शीला खूप चिंतेत बसली होती. त्याच वेळी एक तेजस्वी वृद्ध माता तिच्या दारात आली. शीलाने त्यांचे आदराने स्वागत केले, त्यांना पाणी दिले आणि बसायला जागा दिली. त्या वृद्ध मातेने शीलाला विचारले, बाळा, तू एवढी दुःखी का दिसतेस? शीला म्हणाली, आई, आमच्या घरात पूर्वी सर्व काही होते, पण आता गरिबी आली आहे. माझे पती चुकीच्या मार्गावर गेले आहेत. घरात सुख राहिले नाही. मी काय करू? त्या वृद्ध माता हसल्या आणि म्हणाल्या, बाळ, निराश होऊ नकोस. श्रद्धेने माता वैभवलक्ष्मीचे व्रत कर. प्रत्येक शुक्रवार स्वच्छ मनाने पूजा कर. माता महालक्ष्मीवर विश्वास ठेव. पण लक्षात ठेव, फक्त धनासाठी पूजा करू नकोस. चांगले कर्म कर, सत्य बोल, कोणाचे मन दुखवू नकोस आणि गरजूंना मदत कर. त्यांनी शीलाला वैभवलक्ष्मी व्रताची संपूर्ण पद्धत सांगितली. शुक्रवारचा उपवास, गणपती पूजन, माता लक्ष्मीची पूजा, अष्टलक्ष्मीचे स्मरण, व्रताची कथा, आरती आणि प्रसाद याचे महत्त्व समजावून सांगितले. एवढे सांगून त्या वृद्ध माता निघून गेल्या. शीलाच्या मनात आले की या साध्या स्त्री नसून महालक्ष्मीच होत्या. पुढील शुक्रवारपासून शीलाने भक्तिभावाने वैभवलक्ष्मी व्रत सुरू केले. ती दर शुक्रवार उपवास करू लागली, घर स्वच्छ ठेवू लागली, उंबरठ्यावर हळदीचे लेपन करू लागली, प्रेमाने पूजा करू लागली, शक्य तेवढे दानधर्म करू लागली. तिच्या मनातील विश्वास दिवसेंदिवस वाढत गेला. काही दिवसांनी तिच्या पतीला आपल्या चुका समजू लागल्या. त्याने वाईट संगत सोडली, पुन्हा प्रामाणिकपणे काम सुरू केले. घरात पैसे येऊ लागले, कर्ज कमी झाले, घरातील भांडणे थांबली. घरात पुन्हा आनंद, शांती आणि समाधान आले. शीला रोज माता महालक्ष्मीचे आभार मानू लागली. ही गोष्ट संपूर्ण नगरात पसरली. अनेक स्त्रियांनी आणि पुरुषांनीही श्रद्धेने वैभवलक्ष्मी व्रत सुरू केले. अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडले. लोक अधिक कष्टाळू झाले, दानधर्म करू लागले आणि देवावरचा विश्वास अधिक दृढ झाला. या कथेचा संदेश असा आहे की माता महालक्ष्मीला केवळ धनाची पूजा प्रिय नाही, त्यांना स्वच्छता, प्रामाणिकपणा, कष्ट, दया, दान, सत्य आणि भक्तिभाव प्रिय आहे. ज्या घरात प्रेम, एकोपा, देवांची भक्ती आणि चांगले संस्कार असतात, त्या घरात माता महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. म्हणून हे व्रत करताना मनापासून प्रार्थना करा. आपल्या कष्टावर विश्वास ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा, कोणाचेही वाईट करू नका. आपल्या हातून शक्य तेवढे चांगले कार्य करा. माता वैभवलक्ष्मी योग्य वेळी आपल्या भक्तावर कृपा करून त्यांच्या जीवनात सुख, शांती, समाधान आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. चला, या पवित्र श्रावण महिन्यात श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभावाने वैभवलक्ष्मी व्रत सुरू करूया. माता महालक्ष्मी आपल्या सर्वांच्या घरात सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि सद्बुद्धीचा अखंड वर्षाव करो. वैभवलक्ष्मी व्रत करता येत नसेल तर शुक्रवारी ही सेवा नक्की करा. अनेकांना कामामुळे, तब्येतीमुळे किंवा इतर कारणामुळे वैभवलक्ष्मी व्रत करणे शक्य होत नाही. अशा वेळी निराश होण्याची गरज नाही. माता महालक्ष्मीला भक्ती आणि श्रद्धा सर्वात प्रिय आहे. त्यामुळे व्रत करता येत नसले तरी शुक्रवारच्या दिवशी या सोप्या सेवा करू शकता. शुक्रवार करत असेल किंवा नसेल तरी या सेवा आपल्या घरी कराव्या. माता महालक्ष्मीचा फोटो, मूर्ती किंवा श्रीयंत्रासमोर तुपाचा दिवा लावावा. देवीला हळद, कुंकू, अक्षदा अर्पण करून कुंकुमार्चन करावे. शक्य असल्यास कमळाचे फूल अर्पण करावे. कमळ उपलब्ध नसेल तर कमळगट्ट्याची माळ अर्पण केली तरी चालेल. देवीला साखर, खडीसाखर, पेढा, शिरा किंवा आपल्या घरातील कोणताही सात्विक गोड नैवेद्य अर्पण करावा. फक्त साखरेचा नैवेद्य दाखवला तरी माता महालक्ष्मी भक्तीने प्रसन्न होतात. त्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शक्य असल्यास महालक्ष्मी अष्टकम 1 वेळा, 3 वेळा, 7 वेळा म्हणावे. वेळ असेल तर श्री सूक्त, कनकधारा स्तोत्र किंवा लक्ष्मी अष्टोत्तर नामावली यांचेही पठण करावे.
यासोबतच यानंतर तुळशीपुढे तुपाचा दिवा लावावा. श्री विष्णू आणि माता महालक्ष्मीचे स्मरण करावे. विष्णूंची सेवा महालक्ष्मी सोबत नक्की करावी. विष्णू सहस्त्रनाम याचे सुद्धा पठण करावे. शेवटी माता महालक्ष्मीची आरती करून आपल्या कुटुंबाच्या सुख, शांती, आरोग्य, समाधान आणि सद्बुद्धीसाठी मनापासून प्रार्थना करावी. ही छोटी सेवा प्रत्येक शुक्रवार श्रद्धेने केल्याने माता महालक्ष्मीची उपासना अधिक भावपूर्ण होते आणि मनालाही अपार शांती मिळते. लक्षात ठेवा, लक्ष्मी मातेची सेवा करत असताना श्री विष्णूंना विसरू नये. त्यासोबतच विष्णूंची सुद्धा सेवा करावी. आपल्याकडनं काही शक्य झाले नाही तर श्री सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टकम आणि त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्र याचे सुद्धा पठण करावे. ही छोटी सेवा प्रत्येक शुक्रवार श्रद्धेने केल्याने माता महालक्ष्मीची उपासना अधिक भावपूर्ण होते आणि मनालाही अपार शांती मिळते. जय माता वैभवलक्ष्मी, जय महालक्ष्मी माता. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया अशा नवीन माहिती सोबत.